आपण मागच्या भागामध्ये जे काही वेगवेगळ्या मुद्द्यांचा या ठिकाणी आढावा घेतला, त्याच्यानंतर आपल्याला ह्या हडप्पा नगरातील जी काही वेगवेगळी वैशिष्ट्य बघायला मिळतात, त्याच्यापैकी एक धान्याचं कोठार. याच्यापूर्वी आपण स्नानगृह, महास्नानगृह किंवा सांडपाण्याची व्यवस्था असे बरेचसे मुद्दे बघितले. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी त्या नगरांमधले असलेले धान्य कोठार त्याचा या ठिकाणी विचार करायचा आहे. हडप्पा या ठिकाणी 2 रांगांमध्ये 12 धान्याची कोठारे सापडलेली आहेत. ही धान्य कोठारे 4 फूट उंचीच्या चबुतरावर बांधलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते रावी नदीच्या किनाऱ्याकडे असल्याचं आपल्या लक्षात येतं. या ठिकाणच्या बांधकामावरून हे सरकारी धान्याचं कोठार असलं पाहिजे किंवा यावरून अजून पण एक गोष्ट आपण सांगू शकतो, ती म्हणजे लोक सरकारला धान्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कर देत असले पाहिजे. दुष्काळाच्या प्रसंगी कदाचित या ठिकाणी ह्याच कोठारामधून धान्य वाटप केलं जात असावं, कारण धान्य कोठाराची जी संकल्पना आहे ती त्याच दृष्टिकोनातून आजच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आज सुद्धा आपल्या आधुनिक कालखंडामध्ये धान्याची कोठारं सरकारकडून बांधली जातात आणि बऱ्याचदा या ठिकाणी काही दुष्काळासारखे प्रसंग किंवा दुष्काळासारखे जे काही संकट येतील त्या संकटाच्या काळामध्ये ह्या धान्याचा उपयोग प्रजेसाठी होऊ शकतो आणि तसाच उद्देश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी जे काही मोठ्या आकाराची जी काही कोठार आपल्याला मिळाली, जसं सांगितलं आपण त्याचे 2 अंदाज या ठिकाणी आपण वर्तवले. एक तर ते धान्याचं कोठार असलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी एखादं सभागृह असलं पाहिजे असं पण आपण म्हणू शकतो. तर जसं मी सांगितलं की या ठिकाणी दुष्काळाच्या प्रसंगी या धान्याचं वाटप केलं जात असावं. तर ह्या मोंजेदारो या ठिकाणी 52 फूट लांबीचं धान्य कोठार सापडलेलं आहे आणि त्याच्या शेजारी लहान आकाराची 16 घरे सापडलेली आहेत. बहुतेक घरं ही धान्य कोठारातील काम करणाऱ्या कामगारांची असली पाहिजे असं आपण म्हणू शकतो आणि धान्य कोठाराच्या शेजारीच धान्य कुटण्यासाठी 8 उखळं आपल्याला सापडले. आता त्याच्यामध्ये उत्खननामध्ये आपल्याला जे काही अवशेष मिळाले त्याचं एक चित्र आहे आपल्यासमोर. आता या ठिकाणी जे चित्र आहे ते हडप्पा या ठिकाणचं धान्य कोठाराचं चित्र आहे. आता आपल्याला माहिती आहे की ही सगळी नगरं ही जमिनीखाली सापडलेली आहे, त्याच्यामुळं त्याची स्ट्रक्चर आपल्याला उपलब्ध आहे आणि ह्या स्ट्रक्चरच्या आधारावर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की ते स्ट्रक्चर कशाचं असलं पाहिजे. तर त्या ठिकाणी जे काही अनेक धान्याचे कोठारे सापडले त्यापैकी एका धान्य कोठाराचं हे चित्र आहे. या स्ट्रक्चरवरून आपल्याला त्या ठिकाणी धान्य कोठाराचा अंदाज किंवा त्याची कल्पना येऊ शकते. आणखी एक गोष्ट बघा, या ठिकाणी जे चित्र आपल्याला दिसतंय हे चित्र सुद्धा त्या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेल्या एका धान्य कोठाराचे अवशेष आहे. परंतु हे चित्र दाखवण्याचा एक उद्देश हा पण आहे की आपण बऱ्याचदा काही ऐतिहासिक स्थळांना भेट देत असतो. काही ऐतिहासिक स्थळं ही आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानली जातात, कारण तो तत्कालीन काळातला भाग असतो, त्याचे अवशेष असतात आणि ह्या अवशेषांना धक्का लागू नये, त्याचं नुकसान होऊ नये
म्हणून आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्याचं एक एक उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या धान्य कोठाराच्या अवशेषांना धक्का लागू नये, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्याची जी चित्र काढली जातात, ती कशा पद्धतीने काढली जातात ते आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतंय. म्हणजे ह्या अवशेषांना कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता हे चित्र घेताना आपल्याला इथं एक व्यक्ती दिसत आहे. तर आपण सुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी जी ऐतिहासिक स्थळं असेल त्या ठिकाणी ही काळजी आपण घेतली पाहिजे. आपण नगरांचा विचार करतो, की आपण नगरांचा अभ्यास करत असताना आपण अरुंद रस्ते पाहिले, गटारी सांडपाण्याची व्यवस्था पाहिली. त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित म्हणजे पाण्याशी संबंधित मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरींचा आपण या ठिकाणी विचार करू. कारण हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी प्रामुख्याने विहिरींचा वापर केला जायचा आणि प्रत्येक घरामध्ये आपल्याला विहीर सापडलेली आहे. ह्या ज्या काही विहिरी सापडल्या त्याची सरासरी जर आपण विचार केला तर साधारणपणे 2 ते 7 फुटापर्यंतच्या विहिरी आपल्याला या उत्खननामध्ये सापडलेल्या आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं विहिरीच्या भोवती उंच कठडा बांधलेला आपल्याला दिसून येतो. जो आज पण आपल्याकडे आधुनिक कालखंडामध्ये बांधला जातो. मोहनजोदडो आणि धोलविरा या ठिकाणी जे महास्नानगृह सापडलेले त्या महास्नानगृहाशेजारी सुद्धा अशा पद्धतीच्या विहिरी आढळून आलेल्या. आता ह्या चित्रामध्ये ह्या चित्राचं जर तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं तर या हडप्पा संस्कृतीच्या एका स्थळाचं हे चित्र आहे. हे चित्र आपल्याला दाखवण्याचा उद्देश आहे की या ठिकाणी घराघरामध्ये विहिरी कशा बांधल्या जायच्या. पाण्याची व्यवस्था आजच्यासारखी नव्हती. आजच्यासारख्या नळ त्या काळामध्ये नव्हते. त्यामुळे घराघरामध्ये विहिरींची व्यवस्था केलेली असायची आणि ह्या चित्रामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की एक विहीर आहे आणि विहिरीच्या शेजारीच आंघोळीसाठीचा प्लॅटफॉर्म दिसतो. म्हणजे पाण्याशेजारीच त्या ठिकाणी आंघोळीची पण व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. तर त्या संदर्भात याच्यात आणखी एक निरीक्षण तुम्हाला करता येईल की जे आंघोळीचं पाणी जो प्लॅटफॉर्म आपल्याला विहिरीच्या शेजारी दिसतोय त्या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर ते पाणी छोट्याशा गटाराच्या माध्यमातून हे बाजूला काढलेलं दिसून येतं. असंच एक चित्र आहे आपल्यासमोर मी ठेवलेलं आहे. ते चित्र आपण जे अगोदरचं बघितलं ते एका घरातलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यात जे चित्र आहे हे सार्वजनिक ठिकाणचं एका रहिवासी परिसरातलं नगरातलं हे चित्र आहे. आता या ठिकाणी जी चित्रामध्ये मध्यभागी आपल्याला जी चिमणीसारखी जी आकृती दिसते ती एक विहीर आहे आणि तिच्या आजूबाजूला उत्खनन केलेलं परिसर आहे. आपल्याला माहिती आहे की आपण उत्खननामध्ये जमिनीखाली आपल्याला हे सगळं स्ट्रक्चर सापडलेलं आहे आणि हे जमिनीखाली उत्खनन करत असताना त्याची माती परिसरातली काढली गेली आणि जमिनीत खोलपर्यंत त्या ठिकाणी माती काढली गेली. त्याचं उत्खनन झालं आणि म्हणून अशा पद्धतीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर साधारणपणे ह्याच्याहून आपल्या एक लक्षात येईल की ही विहीर एक सार्वजनिक विहीर असली पाहिजे. कारण ती एका रहिवासी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून त्या ठिकाणी सार्वजनिक विहिरींची पण व्यवस्था इथं होती हा त्याचा पुरावा आहे. हडप्पा संस्कृतीकालीन नगरांमध्ये किंवा नगरांची जी काही राजकीय संघटना आहे किंवा राजकीय संघटने त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती मिळत नाही. कारण ज्या अर्थी इतकी आधुनिक शहरं असतील तर त्या ठिकाणी त्याचं कामकाज पाहणारी एखादी सिस्टम असली पाहिजे. जसं आपल्या अलीकडच्या काळामध्ये जी नगरे काही नगरांमध्ये नगर परिषदा महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सगळ्या नगरांचं नियोजन करत असतात.
तसं ही जी नगरं आहे, या नगरांचं सुद्धा त्या ठिकाणी संघटन कुठलीतरी एखादी संस्था करत असली पाहिजे. एखादी राजकीय संघटना त्या ठिकाणी अ, कार्य करत असली पाहिजे. परंतु आपल्याला या ठिकाणी अशा नगरांमधल्या राजकीय संघटनांची फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. अनेक ठिकाणी जे काही अवशेष मिळालेले, त्या अवशेषांवरून तर्क लावून राजकीय संघटनांची माहिती आपल्याला घ्यावी लागते. हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीपासून तर नर्मदा नदीपर्यंत विस्तारलेली होती आणि हा प्रदेश संघटित असून तो सिंधू साम्राज्य या नावाने ओळखला जात होता. हडप्पा, मोहंजोदारो, कालीबंगन, चंदुदारो, धौलवीरा या नगरांमध्ये उत्तम प्रशासन व्यवस्था असल्यामुळे ती सुनियोजित व भक्कम पायावर उभारलेली होती असं आपण म्हणू शकतो. हडप्पा, मोहंजोदारो या नगरांचं एकमेकांमधलं अंतर जर आपण बघितलं तर हे अंतर जवळजवळ 350 किलोमीटर इतकं मोठं आहे. असं जरी असलं तरी दोन्ही ठिकाणी जे आपल्याला अवशेष उपलब्ध झाले, जे अवशेष उत्खननामध्ये मिळाले, ते एकसारखे असल्याचं लक्षात येतं. व्यापाराच्या दृष्टीने देखील ही नगरं भरभराटीला आलेली दिसून येतात. यावरून त्या ठिकाणी व्यापारी संघटना देखील असल्या पाहिजे असं आपण म्हणू शकतो. एकंदरीत हडप्पा व मोहंजोदारो ही दोन्ही नगरं सिंधू संस्कृतीची राजधानीची शहर असली पाहिजे असं पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हडप्पा संस्कृती असणाऱ्या प्रदेशांमध्ये काही वजनमापं सापडलेली किंवा काही त्या संदर्भातले काही अवशेष सापडलेले. त्याच्यामध्ये वजन माप आहे, लिपी, शिक्के, अलंकार, इमारतीचे जे आकार आहे, हे सगळे जे अवशेष आहे हे सगळे एकसारखे आहेत. त्यामुळे हा संपूर्ण प्रदेश एक विशाल साम्राज्य असलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये एक संघीय शासन व्यवस्था असली पाहिजे असं आपण म्हणू शकतो. कदाचित अशा विशाल प्रदेशामध्ये लोकशाहीवादी लोकनियंत्रित गणराज्य असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी गढ्या, किल्ले, सरकारी कार्यालय, धान्याची कोठारं ही सापडलेली. त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी गणराज्य शासन व्यवस्था असली पाहिजे याला एक आधार मिळतो. हडप्पा संस्कृतीकालीन लोकांचं जीवन हे अतिशय सुखी आणि समाधानी असलं पाहिजे. याचं कारण त्यांच्यामध्ये लढाया झाल्या अशा प्रकारची कोणतीही माहिती कुठेही उपलब्ध झालेली नाही किंवा सापडत नाही. अनेक ठिकाणी जी काही शस्त्रास्त्र आपल्याला सापडली, ती शस्त्रास्त्र सुद्धा दैनिक जीवनाशी निगडीत असल्याने ह्या ठिकाणच्या लोकांचा स्वभाव आक्रमक नसून शांततापूर्ण जीवन जगणारा या ठिकाणचा समाज होता असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी नवीन मुद्दा जो आपण आता हडप्पा संस्कृतीच्या नगरांचा या ठिकाणी विचार केला. आता आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या काळामधला व्यापार कसा होता किंवा व्यापार कोणत्या पद्धतीने चालत असायचा, ह्या व्यापाराचा या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे इथं आपल्याला आढावा घेता येईल. सर्वप्रथम आपण उद्योगधंद्यांच्या संदर्भात चर्चा करूया. शेतीशी निगडीत उद्योगधंदे, व्यापार, बंदरे, पशुपालन, उपकरणे, वजन मापे, धातूंचे शिक्के या सगळ्यांवरून हडप्पा संस्कृतीकालीन आर्थिक जीवन हे समृद्ध आणि विकसित होतं हे सिद्ध होतं. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी मातीचे भांडे आणि मातीचे भाजलेले विटा ह्या निगडीत असल्यामुळे या ठिकाणी
कुंभाराचा व्यवसाय भरभराटीस आलेला होता असं आपण म्हणू शकतो. मोहनजोदाडो या ठिकाणी एकाच ठिकाणी 6 मातीची भांडी तयार करणारी साधनं आणि मातीची भांडी मिळालेली आहेत. मग आपल्या काय लक्षात येतं की यावरून त्या ठिकाणी कुंभाराची स्वतंत्र वसाहत असली पाहिजे असं आपण म्हणू शकतो. शेती व्यवसायामधून कापूस पिकवला जायचा आणि कापसावरून आपण या ठिकाणी सांगू शकतो की कापड उद्योग सुद्धा या ठिकाणी भरभराटीला आलेला असला पाहिजे, कारण कापूस त्या ठिकाणी पिकवला जायचा. याशिवाय दगडावर कोरीव काम करणे, सोने चांदी किंवा इतर धातूंचे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार तयार करणे, हस्तिदंत, शिंपले यापासून निरनिराळ्या वस्तू तयार करणे, अशा अनेक उद्योगधंद्यांचा विकास या कालखंडामध्ये झाल्यामुळे व्यापाराला खूप मोठी चालना इथे मिळालेली आपल्याला दिसून येते. मग हा व्यापार कसा होता? त्या व्यापाराचा आपण 2 मुद्द्यांच्या आधारे विचार करू. एक अंतर्गत व्यापार आणि दुसरा विदेशांशी चालणारा व्यापार. व्यापार ह्या 2 पद्धतीने चालत असतो. तर हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये हडप्पा, मोहनजोदाडो, लोथल, बनावली, कालिबंगन अशा ठिकाणी व्यापारी बाजारपेठांचे अवशेष आपल्याला सापडलेले आहेत. त्यावरून एका शहरातून दुसऱ्या शहरांशी व्यापार सुरू होता असं आपण म्हणू शकतो. याशिवाय शहरातील व्यापारी वर्गाने ग्रामीण भागातील लोकांशी व्यापाराच्या माध्यमातून संबंध जोडलेले होते हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये अंतर्गत व्यापाराबरोबरच विदेशी व्यापार सुद्धा भरभराटीला आलेला आपल्याला दिसून येतो. हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे पूर्वीपासून जे संबंध अनेक देशांशी होते हे आपण कशाच्या आधारे म्हणू शकतो? तर आफ्रिका, युरोप, आशिया अशा अनेक खंडाशी त्यांचे संबंध होते. विशेषतः सुमेरिया, मेसोपोटेमिया, इजिप्त, ग्रीस, इराण आणि अफगाणिस्तान या ठिकाणी हडप्पा संस्कृतीकालीन अवशेष सापडले. आता जर ह्या देशांमध्ये जर काही सिंधू संस्कृतीकालीन व्यापारी अवशेष जर सापडले असतील तर आपण त्याच्या आधारे सांगू शकतो की हडप्पा संस्कृतीचे व्यापारी संबंध ह्या वेगवेगळ्या देशांशी निश्चितच होते. कारण या ठिकाणी मी सांगितलं की व्यापाराच्या माध्यमातून इकडच्या वस्तू तिकडे सापडलेल्या आणि त्याचा आपण संदर्भ घेऊ शकतो. अफगाणिस्तान, इराण या देशांमधून तांब, सोनं, शिसे हे धातू आणि त्याचबरोबर मौल्यवान दगड भारतामध्ये आयात केले जायचे. तांबे किंवा चांदीपासून अलंकार केले जायचे. त्याचबरोबर सोन्यापासून मौल्यवान अलंकार किंवा दागिने बनवले जायचे. पर्शिया आणि अफगाणिस्तान या ठिकाणी किंवा या देशांमधून शिस भारतामध्ये आयात केलं जायचं आणि ह्या शिस धातूपासून किंवा या शिस धातू खनिजापासून चांदी वेगळी करता येऊ लागली. त्यामुळे चांदीचे मौलिक अलंकार या ठिकाणी तयार व्हायला लागले होते. सोने आणि चांदीच्या मौल्यवान दागिन्यांमध्ये वापरली जाणारी मौल्यवान रत्ने ही म्हैसूर, पामीर, पूर्व तुर्कस्तान, उत्तर प्रदेश आणि तिबेट या ठिकाणून येत होते. हडप्पा संस्कृतीच्या प्रदेशांमधून देखील विविध वस्तू विदेशांमध्ये निर्यात केल्या जात होत्या.
विशेषतः कापडाचा व्यापार अतिशय भरभराटीला आलेला होता. हडप्पा संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने कापड व्यवसाय विकसित झालेला होता. या ठिकाणी कापडाचे अवशेष या ठिकाणच्या कापडाचे अवशेष इराक, इजिप्त, सुमेरिया अशा अनेक देशांमध्ये मिळतात. यावरून या तिन्ही देशांमध्ये कापडाची निर्यात होत असली पाहिजे. याशिवाय गुजरात, राजस्थान यासारख्या ठिकाणाहून मोती, शंख, शिंपले, हत्तीच्या दातांवर कोरीव काम केलेल्या वस्तू, त्याचबरोबर हिमालयातून देवदार लाकूड यांचाही व्यापार केला जात होता. हडप्पा संस्कृतीकालीन व्यापाराच्या निमित्ताने विदेशांशी संबंध आला आणि त्यांचा ह्या विदेशांशी संबंध आल्यामुळे त्यांना त्या ठिकाणच्या संस्कृतीची देखील ओळख झालेली असेल असं आपण म्हणू शकतो आणि ते केवळ व्यापारामुळे हे शक्य झालेलं होतं. तर अशा विदेशी व्यापारामुळे हडप्पा, मोहनजोदाडो, लोथल ही शहरं त्या कालखंडामध्ये भरभराटीला आलेली आपल्याला दिसून येतील. लोथल ह्या बंदराचे अवशेष आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणाहून जलमार्गाने व्यापार सुरू होता असं आपण म्हणू शकतो. आता हा जो व्यापार आपण पाहिला तर ह्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून दळणवळण साधनांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. हडप्पा संस्कृतीच्या व्यापारी दळणवळणाच्या साधनांमध्ये बैल हा सर्वाधिक उपयुक्त प्राणी होता. बैल, गाढव, रेडा यांचा वाहतुकीसाठी त्या कालखंडामध्ये ते लोक उपयोग करत असावेत. हडप्पा आणि मोहनजोदडो या ठिकाणी लहान मुलांची मातीतील खेळण्याची गाडी सापडलेली आहे आणि ह्या गाडीची जी चाकं आहे ती भरीव स्वरूपातली होती. अशी ही गाडी 1 किंवा 2 बैलांची होती. आता हे सांगण्याचा उद्देश काय? त्याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं तर हडप्पा काळामध्ये व्यापारासाठी बैलगाडीचा वापर निश्चित केला जात होता आणि मी चाकांचा जो उल्लेख केला ही चाकं भरीव स्वरूपाची होती. म्हणजे आजच्या प्रमाणे चाकाला आरे मात्र नव्हते. कालिबंगन या ठिकाणी मातीच्या चाकाची गाडी सापडलेली आहे. चांदोहारो या ठिकाणी ब्रांझ धातूतील टांगा सापडलेल्या आहे. म्हणजे स्थलमार्गाने आणि जलमार्गाने सुद्धा ह्या हडप्पा संस्कृतीचा व्यापार हा सुरू होता. मातीच्या भांड्यांवर जहाजाचे चित्र सापडले. आता ह्या चित्रावरून आपल्या काय लक्षात येतं, आपण काय अंदाज करू शकतो तर त्यांचा अंतर्गत व्यापार हा नद्यांच्या मार्गाने ओढ्यांद्वारे होत होता हे आपण म्हणू शकतो. म्हणजे त्या चित्रावरून आपल्या लक्षात येईल की त्यांना होडी किंवा जहाज हे माहिती होतं आणि म्हणून आपण सांगू शकतो की त्याचा वापर हा दळणवळणाचं साधन म्हणून जलमार्गासाठी होत असायचा. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्याशी संबंधित तो म्हणजे या ठिकाणची मुख्य नगरं ही नद्यांच्या काठावर वसलेली होती. एकंदरीत हडप्पा संस्कृतीकालीन व्यापार अंतर्गत आणि विदेशी स्वरूपातला होता. अनेक नगरं व्यापारासाठी भरभराटीला आलेली होती. हडप्पा आणि मेसोपोटेमिया मधील उत्खननामध्ये ज्या काही मुद्रा मिळाल्या त्या सारख्याच प्रमाणातल्या. यावरून या दोन्ही ठिकाणी विदेशी व्यापार सुरू होता असं आपण म्हणू शकतो. हा झाला व्यापार. मग या व्यापारासाठी कुठल्या पद्धतीचं चलन वापरलं जायचं याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. हडप्पा संस्कृतीच्या प्रदेशातील उद्योगधंदे आणि व्यापार यांचं महत्त्व हडप्पा, मोहनजोदाडो, लोथल या ठिकाणी सापडलेल्या धान्य कोठारावरून स्पष्ट होतं.
याशिवाय अनेक ठिकाणी सापडलेल्या मुद्रा, प्रमाणित वजन माप यावरून सुद्धा आपल्याला तत्कालीन व्यापाराचं चित्र लक्षात येतं किंवा तत्कालीन व्यापाराचं अस्तित्व या ठिकाणी दिसून येतं. व्यापारासाठी वापरण्यात येणारे ब्रांज, तांबे व दगडाचे वजन माप अनेक ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेले आहेत. आजच्यासारख्या ग्रामीण भागातील छटाक, पावशेर, शेर, पायली, मन, खंडी ही माप चन्नूदारो या ठिकाणी सापडलेली आहेत. याशिवाय शिंपलेही वापरात होते. आता आपल्या समोर मी जे चित्र ठेवलेले आहे, ह्या चित्रामध्ये आपल्याला उत्खननामध्ये सापडलेली काही वजन माप आहे. ही दगडाचे वजन माप आहे आणि ही घडवलेली चौकोनी आकाराची वजन माप आहे. आणि यांचं जे परस्परांशी प्रमाण हे 16च्या पटीमध्ये होतं. वजनाबरोबर या ठिकाणी आपल्याला काठे पण उत्खननामध्ये सापडलेले. म्हणजे आता वजन काटा आणि माप ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर अशा ह्या चित्रामध्ये आपल्याला जे दिसते अशा पद्धतीची वजन किंवा तराजू काठे आपल्याला उत्खननामध्ये मिळाले आणि त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी व्यापाराचं अस्तित्व कशा पद्धतीचं होतं, व्यापार कशा पद्धतीने चालायचा, वजन मापांचा वापर कशा पद्धतीने होत असायचा, त्याचं चित्र याच्यातून आपल्या लक्षात येतं. एका म्युझियममध्ये ठेवलेली ही दगडी माप आहे, त्याचा एक पिक्चर आहे. व्यापाराचा आपण इथं वर उल्लेख केला की जलमार्गाने नद्यांच्या माध्यमातून अंतर्गत व्यापार व्हायचा आणि समुद्रमार्गे इतर देशांशी व्यापार व्हायचा. त्याच्यामध्ये मी लोथल बंदराचा या ठिकाणी उल्लेख केलेला होता. लोथल बंदरातून विदेशांशी व्यापार सुरू होता. तर त्या लोथल बंदराचं एक काल्पनिक चित्र मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्याचं जर आपण निरीक्षण केलं तर कशा पद्धतीचं बंदर त्या ठिकाणी अस्तित्वात होतं ते आपल्या या ज्या चित्रावरून एक सहजपणे लक्षात येईल. आता हे जे चित्र आहे हे काल्पनिक स्वरूपाचं आहे. त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर मिळालं त्या स्ट्रक्चरवर आधारित तयार केलेलं पिक्चर आहे. असं आपल्याला ते उत्खननामध्ये सापडलेलं नाही. पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या आधारावर हे पिक्चर आपण तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्या बंदराची, लोथल बंदराची कल्पना येऊ शकते. आता तेच लोथल बंदर आहे, त्याचं आपण काल्पनिक चित्र बघितलं. त्याचं खरं चित्र आज अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. हे त्याचं आजचं चित्र आहे. हा झाला व्यापार. आपण व्यापारांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केली. आता आपल्यापुढे एक नवीन मुद्दा आहे. तो म्हणजे हडप्पा संस्कृतीकालीन धार्मिक रीतिरिवाज. प्राचीन काळापासून मानवी जीवनामध्ये धर्माला महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. हडप्पा संस्कृतीकालीन लोक निसर्ग देवदेवतांना प्राधान्य देणारे होते. त्यामुळे ते कोणत्या धर्माचे होते हे स्पष्ट होत नाही. आपल्याला जे काही पुरातत्वीय अवशेष मिळालेले आहेत त्या अवशेषांवरून तत्कालीन काळातील धार्मिक रीतिरिवाजांची माहिती आपल्याला समजून घ्यावी लागते. हडप्पा संस्कृती माहितीच्या संदर्भामध्ये जवळजवळ 1000 ठिकाणी उत्खनन झालं, पण कोठेही मंदिरांचे अवशेष मिळालेले नाहीत. मातीच्या मूर्ती, प्रतिमा, शिल्प, स्मशानभूमी यांच्या आधारेच आपण हडप्पाकालीन लोकांचं धार्मिक रीतिरिवाज समजून घेतलं पाहिजे किंवा त्याच्या आधारेच आपण त्या ठिकाणी धार्मिक रीतिरिवाजाचा अभ्यास करतो. कारण मी जे गोष्टी सांगितल्या जसे मूर्ती असेल, प्रतिमा असेल, शिल्प असेल, स्मशानभूमी असेल, याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणच्या धार्मिक रीतिरिवाजांचा एक अंदाज येऊ शकतो. आपण त्याचा अंदाज करू शकतो. हडप्पाकालीन लोक पृथ्वीला
जनक्षमतेचे देवता मानत होते असं म्हणू शकतो. त्यामुळेच त्यांनी पृथ्वीतलावरील पुरुष व मातृदेवता, वृक्ष किंवा वृक्षपूजा, पाणीपूजा, सूर्य, अग्निपूजा, लिंग व योनिपूजा केलेली दिसून येते. आपल्याला एक गोष्ट आणखी एक लक्षात येईल, त्यांच्या ज्या देवी देवता होत्या त्या देवी देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये प्राण्यांना नरबळी देण्याची पद्धत सुद्धा त्या ठिकाणी रूढ होती असं आपण म्हणू शकतो. जन्ममृत्यूची घटना ही धार्मिक गोष्टीशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी सतीप्रथेसारखे प्रकार होऊ लागले होते असं पण आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये पहिला मुद्दा, जसं आपण आता धार्मिक रीतिरिवाज आपण कशाच्या आधारावर आपल्याला त्याची चर्चा करायची आहे, त्या अवशेषांमध्ये जे काही धार्मिक संदर्भातले अवशेष आहे त्याचा आपल्याला इथे विचार करावा लागेल. म्हणून आपण पहिले त्या ठिकाणी पशुपतीचा या ठिकाणी विचार करू. हडप्पा संस्कृतीच्या काळातील लोकांची प्रमुख देवता ही पशुपती देवता आहे. कारण अनेक ठिकाणच्या उत्खननामध्ये पशुपतीच्या प्रतिमा असलेले असंख्य शिक्के मिळालेले आहेत. मोहंजोदारो या ठिकाणी मिळालेला पशुपतीचा शिक्का हा उल्लेखनीय आहे असं आपण म्हणतो. एका आसनावर ध्यानस्थ असलेल्या नग्न पुरुष बसलेला आहे. त्याच्या डोक्यावर त्रिशूल आहे. त्याच्या उजव्या बाजूस हत्ती, सिंह आणि डाव्या बाजूस गेंडा, म्हैस आणि वाघ आहेत. समोर 2 हरिण आहेत. या शिक्क्यावरच चित्रलिपीतला काही मजकूर पण आहे. आता ही जी चित्रलिपी आहे, ही चित्रलिपी आजपर्यंत आपल्याला वाचता आलेली नाही आणि त्याच्यामुळं याच्यावर काय मजकूर लिहिलेले तो आपल्याला वाचता येत नाही किंवा आपल्याला समजून घेता येत नाही. परंतु त्रिशूळावरून ही पशुपती देवतेचीच प्रतिमा असली पाहिजे असं आपण म्हणू शकतो. सर जॉन मार्शल यांच्या मते मोहंजोदारो या ठिकाणी मिळालेल्या शिक्क्यांवरील प्रतिमा ही शिवाचेच ध्यानमग्न स्वरूप असावे. दुसऱ्या एका मातीच्या शिक्क्यावर पुरुष ध्यानस्थ अवस्थेमध्ये असून सभोवती नाग आहे, ही प्रतिमा सुद्धा शिवाची आहे असं म्हणू शकतो. आता जे काही शिवपशुपतीचं शिक्क्याचं मी वर्णन केलं त्याचं एक चित्र मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आता मी जे वर्णन केलं पशुपतीचं शिक्क्याचं, ते कशाच्या आधारावर केलं तर या ठिकाणी मिळालेला एक शिवपशुपतीचा शिक्का आहे, त्या शिक्क्याच्या आधारावर त्या ठिकाणी आपण ते वर्णन केलं किंवा त्या ठिकाणी आपल्याला धार्मिक स्वरूपाची माहिती, पशुपती देवतेची माहिती आपल्याला त्याच्यातून मिळते. आता धर्माचा संदर्भ ह्या मुद्राशी किंवा या ठिकाणी जे शिक्के या शिक्क्याशी आपल्याला पाहायला मिळतो. आता हे स्वस्तिक आकाराचे शिक्के उत्खननामध्ये मिळालेले आज ते ब्रिटिश संग्रहालयामध्ये, पण ह्या स्वस्तिक आकाराच्या किंवा स्वस्तिक चित्र असलेले शिक्के या शिक्क्यांवरून आपल्याला त्या ठिकाणच्या धार्मिक क्षेत्राची किंवा धर्माची माहिती, धार्मिक रीतिरिवाजांची माहिती या ठिकाणी मिळू शकते. हडप्पा, मोहंजोदारो, चन्नूदारो, धौलवीरा या ठिकाणी मातीमधील श्रीमूर्ती, दगडावर कोरलेल्या मूर्ती आणि धातूच्या शिक्क्यांवर मिळालेल्या प्रतिमा सापडलेल्या आहेत. यावरून हडप्पा संस्कृतीकालीन लोक मातृसत्ताक असले पाहिजे आणि ते मातृदेवतेला प्राधान्य देणारे असले पाहिजे असं आपण म्हणू शकतो.
पृथ्वीचा आधार मातृदेवी आहे, अशी या लोकांची धारणा होती. हडप्पा या ठिकाणी सापडलेल्या एका शिक्क्यावर एका बाजूला एका नग्न स्त्रीची प्रतिमा, खाली मस्तक, वरच्या बाजूस पाय लांबवलेले आहेत. तिच्या गर्भाशयातून एक वनस्पती उगवलेली दाखवलेली आहे. शिक्क्याच्या दुसऱ्या बाजूला एक पुरुष कोयता हे शस्त्र घेऊन उभा राहिलेला आपल्याला दिसतो. तर ही प्रतिमा पृथ्वी देवतेची आहे असं संशोधकांचं मत आहे. अशाच दुसऱ्या शिक्क्यांवरील श्री प्रतिमा महत्वाची आहे. पिंपळाच्या झाडाच्या 2 फांद्यांमध्ये एका उभ्या नग्न स्त्रीची प्रतिमा आहे. तिच्यासमोर एक पुरुष बकरा घेऊन उभा आहे. त्याच्या खालील भागात इतर लोकही आहेत. या दोन्ही शिक्क्यांवरील प्रतिमांवरून लोकांच्या जीवनामध्ये मातृदेवतेला असणारं स्थान किंवा महत्त्व आपल्याला इथे दिसून येतं. याशिवाय हडप्पा संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती होती असं आपण म्हणतो. भरपूर पिकांसाठी मातृदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी प्राण्यांना बळी देण्याची प्रथा या ठिकाणी असली पाहिजे. कालांतराने या देवतेला शक्ती देवता म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. एका प्रतिमेमध्ये एक स्त्री लहान मुलाला स्तनपान करत आहे, तर दुसऱ्या स्त्री प्रतिमेवर पक्षी पंख पसरून बसलेला आहे. यावरून मातृदेवता ही जनशक्तीची देवता म्हणून पूजली जात होती असं आपण म्हणू शकतो. एका शिक्क्यावर श्री प्रतिमेमध्ये पाठीवर लांब वेणी असलेल्या आणि डोक्यावर पिंपळाची डहाळी खोचलेल्या 7 स्त्रियांची चित्र एका ओळीत आलेली आहेत. या बहुतेक सप्त मातृका असल्या पाहिजेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या रूपात मातृदेवतेची पूजा करण्याची प्रथा या ठिकाणी रूढ होती. त्यावरून मातृप्रधान कुटुंब पद्धती या ठिकाणी अस्तित्वात होती असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी जे चित्र आहे उत्खननामध्ये आपल्याला काही मूर्ती सापडलेल्या आहे. आता आपण या ठिकाणी मातृदेवतेची चर्चा केली, ती कशाच्या आधारावर केली तर या ठिकाणी एक मातीची मूर्ती सापडलेली आहे, जी मातृदेवतेची मूर्ती म्हणून तिचा उल्लेख केला जातो. तर ती ह्या पिक्चरमध्ये आपल्याला मातृदेवतेचे चित्र आपल्याला दिसतंय. त्यानंतर धार्मिक रीतिरिवाजामध्ये वृक्षपूजेचा पण या ठिकाणी उल्लेख करता येईल. हडप्पा संस्कृतीकालीन लोक निसर्गपूजक होते. पशुपती आणि मातृदेवतांचा संबंध वृक्षांशी दाखवलेला दिसून येतो. त्यामुळे या दोन्ही देवतांबरोबरच वृक्ष हे निसर्गाचे आधार आहेत अशा भावनेतून या ठिकाणी वृक्षपूजा सुरू झाली असली पाहिजे. त्यामध्ये पिंपळ, वड, लिंब, बाभूळ, खजूर या वृक्षांची सातत्याने पूजा केली जात होती. अनेक ठिकाणी काही शिक्के मिळाले, त्या शिक्क्यांवर वृक्षाच्या प्रतिमा आपल्याला आढळून आल्या. मोंजेदोडो या ठिकाणी सापडलेल्या शिक्क्यांवर पशुच्या डोक्यावर पिंपळाची पानं आहेत. तर दुसरा एक जो शिक्का सापडलाय त्या शिक्क्यावर मातृदेवतेच्या डोक्यावर असणारा शिंगांमधून पानं निघत असल्याचं दाखवलेलं आहे. यावरून देवदेवता, वृक्ष व मानव यांची एकमेकांशी असणारी सांगड ही निसर्ग पूजेच्या दृष्टीने महत्त्वाची असली पाहिजे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या भागामध्ये याच्यातल्या काही मुद्द्यांची आपण चर्चा करूया. धन्यवाद.